आमच्यातला अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला. आता एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरेंचे राज ठाकरेंसोबत युती करण्याचे स्पष्ट संकेत. उद्धव आणि मला एकत्र करणं बाळासाहेबांना जमलं नाही, पण हिंदी सक्तीचा निर्णय घेऊन देवेंद्र फडणवीसांनी हे करून दाखवलं. राज ठाकरेंचा खोचकटोला. युती आणि आघाडी होत राहील, मात्र मराठीवर तडजोड होणार नाही. राज ठाकरेंचा सरकारला इशारा. मराठीसाठीची एकजूट कायम ठेवा. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करूया. राज ठाकरेंचं आवाहन. मराठीचा अपमान कराल, महाराष्ट्रात नाटकं कराल तर कानाखाली जाळ काढणारच. राज ठाकरेंचा इशारा. मारल्यावर व्हिडिओ काढू नका, मनसैनिकांना सूचना. मराठीसाठी न्याय मागणं ही जर गुंडगिरी असेल तर आम्ही गुंड आहोत. उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आव्हान. बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे इंग्रजी शाळेत शिकले, त्यांच्या मराठी प्रेमावर शंका घेणार. राज ठाकरेंचा सवाल. आदित्य आणि अमित ठाकरेंना इंग्रजी शाळेत शिकवल्याच्या विरोधकांच्या टीकेला राज ठाकरेंचं सडेतोड. ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याला अभूतपूर्व गर्दी. वरळीतील NSCI डोमच्या आतमध्ये आणि बाहेर तोबा गर्दी. मराठी जनांसह सेलिब्रिटींचीही उपस्थिती. शिंदेंच्या जय गुजरातवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. गद्दार बोलला, उठेगा नाही साला. एकनाथ शिंदेंची नक्कल करत टीका. राज ठाकरेंशेजारी आदित्य तर उद्धव काकांजवळ अमित ठाकरे. सुप्रिया सुळेंनी बजावली आत्याबाईची भूमिका. दोन्ही बादशांना हाताला धरून एकमेकांजवळ आणलं. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला. राज यांच्या पाठीवर उद्धव ठाकरेंनी कौतुकाची थाप मारली. भाषणात एकमेकांचा सन्माननीय असा उल्लेख. विजय मेळावा संपल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे कुटुंबियांचं एकत्र फोटो सेशन. आदित्य आणि अमित ठाकरेंची खास गळाभेट. एकाच फ्रेममध्ये संपूर्ण ठाकरे कुटुंब. ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, शेकापचे जयंत पाटील, रासपचे महादेव जानकरांची उपस्थिती. कॉम्रेड प्रकाश रेड्डींसह डाव्या पक्षांचे नेते, शिक्षक आणि पालक संघटना प्रतिनिधींचीही हजेरी. मराठी बोलणार नाही अशी मुजोर भूमिका घेणारा उद्योजक सुशील केडिया अखेर नरमला. मनसैनिकांकडून केडियाच्या कार्यालयाची तोडफोड. मराठी भाषेबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज ठाकरेंची माफी मागितली. तपासणीसाठी आलेल्या रुग्णाला डॉक्टरांसमोरच हृदयविकाराचा झटका. डॉक्टरांनी CPR देऊन रुग्णाचा वाचवला जीव. गोंदिया जिल्ह्यातील घटना. सांगलीच्या चांदोली धरणाचे 4ही वक्राकार दरवाजे उघडले. 4500 क्युसेक पाण्याचा विसर्ग. वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.